बाबांनी या स्वागताचा स्वीकार करावा। संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या वतीने प्रतिनिधित्व करून आमचे बाबाजी त्यांचं स्वागत करत आहेत। वयन सगुण महंता त्रिदंडी साधनवंता अर्पितो गंधाक्षदा श्री गुरुवे नमो नमः। श्री गुरुवे नमो नमः। ब्रह्मविद्येचा वेलाऊळ प्रकाशिला देव दयाळ भाव सुमनांची माळ अर्पितो तया अर्पितो तया। ज्ञान तेजाचा प्रकाश हृदयी तयाच्या परमेश आरतीचा जयघोष करीतो भावे करीतो भावे। द्वयाचार्यांचं पूजन झालेलं आहे। आमच्या जळगाव जिल्ह्याच्या वतीने बाबांनी आमचं पूजन स्वीकारलं। धन्यवाद बाबाजी। अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये संपन्न होत असलेला हा असंविधान धर्मामध्ये परमेश्वराचं ज्ञान ज्यांच्या अंतःकरणामध्ये असतं त्या ज्ञानाचं पूजन, या अधिकरणांचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे। असंविधानामध्ये ईश्वराधिष्ठित अधिकरण हेच आम्हाला परमेश्वराची ओळख करून देतात। परमेश्वराची जीवाचा उद्धार करणारी जी ब्रह्मविद्या आहे, या ब्रह्मविद्येचा परिचय अधिकरण मंडळी परमेश्वराच्या प्रसन्नतारूप धर्माने ते आपल्याला करून देत असतात। वास्तविक या अधिकरणाचं पूजन कशानेही आपण संपन्न करू शकत नाही, तेवढा आपला अधिकार सुद्धा नाही। जे आहे पत्र पुष्प, यातूनच आपण आपला अंतःकरणाचा जो भाव आहे तो भाव या अधिकरणांच्या प्रती समर्पित करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत। हा अत्यंत महत्त्वाचा संपन्न होत असलेला पूजन विधी सोहळा आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय गुढी निवासी श्री बाबांचंही या ठिकाणी पूजन संपन्न होत आहे। बंधूंनो, आपण सर्वजण फक्त अवसर बघायचा नाही, आपल्या दोन्ही हाताने आपल्याला त्याला साथ सुद्धा द्यायची आहे। आपण टाळ्या वाजवूया। कार्यक्रम आयोजकांच्या तर्फे आणि जळगाव जिल्ह्यातील सर्वच उपस्थित असलेल्या सर्व संत महंतांच्या वतीने व्यासपीठावर विराजित असलेल्या सर्वच आदरणीय वंदनीय श्रद्धेय आचार्यगण संत महंतांचं पुष्पद्रव्याच्या या माध्यमातून पूजन विधी संपन्न होत आहे। आपण सर्वजण या पावसाळ्याच्या दिवसामध्ये अत्यंत कष्ट घेऊन दूरवरून आपण येथपर्यंत येऊन पोहोचणार आणि आम्ही जो आपल्याला आग्रह केला होता, विनंती केली होती, त्या विनंतीचा, त्या आग्रहाचा आपण मान या ठिकाणी राखला आणि म्हणून खेडी खेडगाव येथील समस्त ग्रामस्थांच्या वतीने हा संपन्न होत असलेला हा पूजन विधी आहे। प्रत्यक्षात आपण जरी पूजन विधीमध्ये सहभागी जरी नसलो, आपला हात जरी लागत नसला, परंतु आपण येथे उपस्थित आहोत, आपली हजेरी येथे लागलेली आहे आणि आपल्या अंतःकरणातला जो भाव आहे हा भाव या पूजनाच्या माध्यमातून त्या परमेश्वरापर्यंत हा पोहोचत आहे। आणि म्हणूनच आपण सर्वजण
या महत्त्वपूर्ण अवसराचे आपण साक्षीदार या ठिकाणी झालेलो आहोत। यानंतर श्री गुरुवर्यांचं निरूपण संपन्न होणार आहे। या कार्यक्रमाचे असलेले सूत्रसंचालक प्राध्यापिका श्री योगिता ताई हे पुढील सूचना आपल्याला या ठिकाणी करते। आज या ठिकाणी पूजन व सोहळा संपन्न झाला। आता ज्ञानामृताचा वर्षाव आपल्यावर होणार आहे। यासाठी आमचे मोहाडी निवासी आचार्य प्रवर गुरुवर्य जे सर्वांवर निर्व्याज्य प्रेम करतात, नेहमी आनंदी वृत्ती असणारे आमचे हितचिंतक शुभचिंतक ज्ञान महर्षी मोठे बाबांना मी विनंती करते, आपण आपले अमृताचे बोल आमच्या भक्तजनांप्रती वर्षवावे आणि या सभेला उद्बोधित करावं। परमपूज्य परमादरणीय बाबां आपल्याला विनीत करीत आहोत। आपण आपल्या मंतव्याला सुरुवात करावी। दंडवत प्रणाम। वैराग्य भक्ती मज द्या प्रभुदेवराया, ज्या साधना घडविले महादेवराया, हे प्रेम साधन घडो मज देवराया। सर्वत्र श्री चक्रधर स्वामी की जय। आज सर्वत्र श्री चक्रधर स्वामी अवतार दिनाच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। जळगाव जिल्हा मानव परिषदेच्या विद्यमाने संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने, सर्व साधू संतांच्या वतीने, जळगाव जिल्ह्यातील सर्व थोर समाजसेवक जे आहेत त्या सर्वांच्या वतीने आपल्या या गावामध्ये, खेडी गावामध्ये, खेडगाव या गावामध्ये भव्य दिव्य अशा प्रकारचा हा श्री चक्रधर अवतार दिन संपन्न होत आहे। त्या पूर्वसंध्येला आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर ज्ञानभक्ती वैराग्य परिपूर्ण असलेले श्री मोठे बाबा, परमेश्वराचा अथांग ज्ञानाचा गाढा अभ्यास असलेले बाबा, किंबहुना संपूर्ण पंथाला दिशा देणारे, पोथीच्या माध्यमातून अनेक पोथ्या बाबांच्या झालेल्या आहेत। मग मावाक्य असो, निर्वचन असो, आस्तिपरी असो, दृष्टांत स्थळ असो, अशा अनेक माध्यमातून किंबहुना लक्षण स्थळाचे सुद्धा पोथी बाबांनी लावलेले आहेत। दृष्टांत स्थळ असे अनेक पोथ्यांच्या माध्यमातून सगळ्या समाजाला, संपूर्ण पंथीयांना ज्यांना उपयोग झालेला आहे अशा त्या निमित्त जे असतात त्यांचं निमित्त त्याचं पूजन करावं अशा प्रकारे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। आणि त्या गुरुजनांचं पूजन आज आपण अशा सत्पात्राचं पूजन आपण या ठिकाणी पूर्वसंध्येला देवाचं पूजन झाल्यानंतर, साधनदाता श्री चक्रधर महाराजांचं पूजन झाल्यानंतर तेच ज्ञान ज्यांच्या हृदयामध्ये स्थिरावलेलं आहे, अष्टांगामध्ये जे ज्ञान स्थिरावलेलं आहे, ज्ञान लक्षण संबंध ज्याला संबंध म्हणतो आपण, तो ज्ञान लक्षण ज्याच्या हृदयामध्ये स्थिरावलेला आहे अशा त्या सत्पात्रांचं अष्टांग पूजन या ठिकाणी संपन्न केलेलं आहे। म्हणजे ज्ञानाचं पूजन आहे, परमेश्वराच्या तत्वज्ञानाचं पूजन आहे। या कार्यक्रमासाठी या आदरणीय श्रद्धेय पांढरेकर बाबाजी आहेत, त्यांना जे सहकार्य करणारे जे काही सहकारी मंडळी आहेत ही त्यांची श्रद्धा। सर्वसनगरीमध्ये ज्यांनी अवतार धारण केलेला आहे त्या गोष्टीला आज किती वर्ष झालेले आहेत? 802 वर्ष झालेले आहेत। त्याच्यात पूर्वसंध्येला श्रीकृष्ण जन्माष्टमी झालेली आहे। किती वर्ष झालेले आहेत? 5,000 वर्ष होऊन गेलेले आहेत। सांगायचं तात्पर्य की अशा प्रकारे ते ईश्वर अवतार जे आहेत, ज्या ईश्वर अवताराचा हा आनंदाचा दिवस आहे की ज्यांनी या भूतलावरती येऊन जीवधनाचं कार्य ज्यांनी केलेलं आहे, अशा त्या ईश्वर असलेल्या, अशा त्या जीवधारक असलेल्या, त्या जीवधन वेष्ण असलेल्या परमाचा आज अवतरण दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे। तर मराठीमध्ये आपण लहान मुलांचा वाढदिवस साजरा करत असतो। पाश्चात्य संस्कृती आलेली आहे, दिवे विजवले जातात आणि मग ते टाळ्या वाजवले जातात, हॅपी हॅपी काहीतरी म्हणलं जातं। अशा प्रकारे मात्र तो
किंवा स्वामी चक्रधर महाराज 802 वर्षापूर्वी होऊन गेलेला आहे, मात्र त्याचा जो आनंद जो आहे, आनंद अवतरणाचा उत्सव जो आहे, जन्मोत्सव जो आहे, आजही संपूर्ण भारतभर, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो आनंदाचा दिवस आज उगवलेला आहे. अशा त्या स्वामी श्री चक्रधर महाराजांनी निराकार असलेल्या परमेश्वराने या भूतलावरती अवतार धारण केल्यानंतर जीवाच्या उद्धारासाठी महाराष्ट्र ही पावनभूमी स्वामींनी निवडलेली आहे आणि त्यात गंगातीर अत्यंत महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वामी श्री चक्रधर महाराजांनी अवतार धारण करून ज्ञानाचं दाखवतो. गीतेमध्ये सांगितलेलं आहे, संभवामी यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, ज्यावेळेस धर्माला ग्लानी येते अशा वेळेस परमेश्वराचा अवतार युगायुगामध्ये अवतारात असतो आणि म्हणून त्या कृतयुगामध्ये हंस अवतारांनी त्या संताधिकांना ज्ञान दिलेलं आहे. स्वामी दत्तात्रय महाराजांनी उपनिषदेच्या माध्यमातून किंवा यजुराजाचे ज्ञान केलेलं आहे. उपनिषद काळ योगाने ते वाहून केलेले आहे. नष्ट काळ भरपूर झालेला आहे आणि काळ योगाने अशाच प्रकारे तो ज्ञानयोग सुद्धा बंधनं लागलेले आहेत, अविद्याची बंधनं लागले. या सगळ्या बंधनातून मुक्त करण्यासाठी नित्यमुक्त परमेश्वर असलेला हा जीवाला बंधनातून मुक्त करण्यासाठी यावेळेस अशा काळी परमात्माने अवतार धारण केलेला आहे आणि जीवाला आनंद देण्यासाठी, गरजेच्या दानाचं दातृत्व करण्यासाठी अशा प्रकारचं कार्य स्वामी चक्रधर महाराजांपासून नव्हे तर सत्य सनातन महात्म धर्म म्हणजे अशा प्रकारे आपल्या पंथाला आपण म्हणतो. तर सनातन काळापासून चालत आलेला हा जो धर्म जो आहे, श्री स्वामी चक्रधर महाराजांनी सुद्धा पुढची जी परंपरा चालवली या दृष्टीने श्री नामदेव आचार्यांना पंथाचं दातृत्व केलेलं आहे आणि त्या परंपरा आचार्य परंपरेतून आपले गुरुवर्य श्री बाबाजी आहेत. अशाच महान आचार्य असलेले असे बाबाजी आहेत की ज्यांच्या मुखातून अनेकांना वेद झालेला आहे, अनेकांना बोधाचं दातृत्व झालेलं आहे, दिशा दिलेली आहे, अनुसरणाची दिशा दिली आहे, वाटचाल त्यांनी अनेकांना ज्यांना अशा प्रकारे ते बाबा आभारवंत आहेत. ज्ञानाचा अथांग सागर त्यांच्या ठिकाणी आहे आणि ते आचार्यांपासून स्वामींपासून आलेले ते आचार्यांपर्यंत आचार्याची जी परंपरा जी आहे, श्री आचार्य पंथाच्या आद्य आचार्याची जी परंपरा बाबांपर्यंत आहे आणि बाबांच्या माध्यमातून आपल्या गुरुजनांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांपर्यंत ज्ञानाचं दातृत्व यावं. अंधकार जो आहे जीवनाचं अज्ञान अन्यथा ज्ञान ते दूर व्हावं अशा प्रकारे ब्रह्मचर्याची प्रार्थना करतो. आणि आदरणीय श्रद्धेय श्री बांडेकर बाबा किती कष्ट घेत आहेत. मोहनदादा जे आहे त्याच्याजवळ असलेले ते गोपाळदास बाबा जे आहेत, अनेक साधू संत, हा कार्यक्रम घेणं काय सोपं आहे. उद्या या ठिकाणी भव्य दिव्य आणि आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, अनेक प्रकारचे मोठमोठे महान सत्पात्र, संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे महान सत्पात्र या ठिकाणी येणार आहेत. तर अशा प्रकारे हा कार्यक्रम घेणं सोपं नाही. वर्षभर ज्ञान तपस्वी, ज्ञान मार्तंड, ज्ञान महर्षी, प्रज्ञावंत आचार्य परमपूज्य परमादरणीय शहादा निवासी बाबांना मी विनंती करते, संपूर्ण जळगाव जिल्ह्यातल्या संत महंत वासनिक नामधारकांकडून मी आपल्याला विनंती करते, आपले अमृत बोल आमच्यापर्यंत येऊ द्यावे. दंडवत प्रणाम. पुत्रं विशालदेवस्य नित्यमुक्तिप्रदायकं मागणीं परमानन्दं वन्दे श्रीचक्रधरं विभो, वन्दे श्रीचक्रधरं विभो. सर्वांना श्री चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सव, श्री पंचावतार उपहार कथा संत महंत वार्षिक मेळावा पेटका सोहळा जळगाव जिल्हा मानवभाव परिषदेच्या विद्यमाने उद्या नियोजित कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला आज वासनिकांचा संतांचा हा भेटघाट, तसं जळगाव जिल्हा काय कमी नाही बाबा, परंतु
त्यांच्या मनाचा मोठेपणा म्हणा, त्याने शहरासारख्या एका छोट्याशा खेड्यात राहणाऱ्या एका अनपढ माणसाला बोलून त्याचा गौरव करावा असं जळगाव जिल्हा मानव परिषदेचे विद्यमानी कार्यकारी मंडळ यांनी ठरवलं आणि त्या नियोजित कार्यक्रमाचं आमंत्रण श्री पांढरीकर बाबाजी, नाथ बाबाजी आदी मंडळी मला शालेय मुक्कामी घेण्यात आली. स्वयंवाडनं श्रीचक्रधरराव स्वामी अवतार दिन. स्वामी श्रीचक्रधरांनी या पंथाची स्थापना शकाचं 12वा शतक 8च्या दिवसाला हरिजन गिरिजन घरात घ्यावे म्हणणं फार सोपं आहे, पण त्या 12व्या शतकात स्त्री शूद्रांना धर्माचा अधिकार नव्हता. भगवान श्री चक्रधर स्वामींनी न मळलेली वाट चालणारा कुणी वाटाडी असेल, आद्य समाज सुधारक असेल तर अगोदर नाव निघेल स्वामी श्री चक्रधरजींचं. तो काळ असा होता, धर्म केवळ विद्वान लोकांची मालमत्ता होऊन बसला होता. स्त्री शूद्रांना स्त्रीने धर्माचरण केलं तर पतीचं आयुष्य कमी होतं. ब्राह्मण वर्ण ज्यांची धर्माची मक्तेदारी होऊन बसली होती, फक्त उच्च भ्रू हेच धर्माचरण करू शकतील. आणि भगवान श्रीकृष्णाची स्त्रियो वैश्या तथा शूद्रा ते प्रियांची परांगती. स्त्री असो, वैश्य असो, शूद्र असो, परगतीला सारेही प्राप्त होऊ शकतात. काल परवा गेलेल्या श्रावण महिन्यात द्वारकाधीशांचा अवतार दिन आहे. केवळ अर्जुनासाठी नाही तर अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी अमोल असा गीतेचा उपदेश द्वारकाधीशांनी केला. गीता ग्रंथ हा असा आहे, गीता से क्या नाता है, गीता हमारी माता है. शिकागो येथे सर्व धर्म परिषद होती. विवेकानंद यांना आमंत्रण मिळालेलं होतं. प्रत्येक धर्माच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं आपापला ग्रंथ या टेबलावर ठेवावा. पण प्रत्येकाच्या मनात शंकेची पाल चुकचकत होती. मी ग्रंथ ठेवला, माझ्यावर दुसरा
आपला गीता नामक ग्रंथ टेबलावर ठेवला. नंतर त्यावर सगळ्यांनी आपले आपले धर्मग्रंथ ठेवले. विवेकानंदांची भाषणाची वेळ आली. ते म्हणतात, माय ब्रदर्स अँड माय सिस्टर, ज्या देशाची संस्कृती, लेडीज अँड जेंटल, भाऊ आणि बहीण, शब्द प्रयोग ऐकून 5 मिनिटं टाळ्या गेल्या. विवेकानंद म्हणतात, आमची गीता ही सर्व धर्माचा पाया आहे. आपली गीता काढली. गीता काढल्याबरोबर साऱ्यांचे ग्रंथ खाली पडले. पुन्हा सगळ्या मंडळी टाळ्या घेतल्या. खरोखर पाया ढळल्यानंतर इमारत पडली. एकूण काय, महात्मा गांधी लंडनला गेले होते. तिथल्या ग्रंथपालाला सांगितलं, सगळ्यात श्रेष्ठ ग्रंथ तुमच्या संग्रहात असेल तो द्या. त्यांच्या हातात गीता दिली. एकूण गीतेचं तत्वज्ञान जे भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की धर्म ही कोण्याही जातीची, वर्णाची मक्तेदारी नाही. 2 हात 2 पाय, 2 डोळे 2 कान, 2.5 आहेत, मात्र नाक एकच आहे. शेवटी लक्षात आलं, नाक जरी एक आहे, मध्ये भीक घातली, नाक पुढे 2 आहे. मात्र तोंड एकच आहे. एक तोंड असून त्या एक तोंडाच्या मागे 2 काम आहेत, गायचं पण आणि खायचं पण. तर म्हणून हे इंद्रिय मला सांगतात, जास्त बोलण्यापेक्षा जास्त ऐका. गीता भगवान श्रीकृष्णांनी 18 अध्यायात निर्मोही, मोहग्रस्त झालेल्या अर्जुनाला गीतेचे 18 अध्याय आहेत. या 18 अध्यायाचे 18 योग आहेत. मला थोडस द्वारकाधीशांच्या गीता ज्ञानाचं विवेचन करून सांगावं असं वाटतं. अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्याय. कौरवांचं पांडवांचं युद्ध ठरलं. कदाचित तिथी तुमच्या लक्षात नसेल. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी, गीता जयंती. भगवान श्रीकृष्णाने दुर्योधनाला समजावून सांगितलं, बाबा रे, तुझे वडील दोन्ही डोळ्याने अंधळे होते. हा राज्याचा विस्तार पंडू तुझ्या काकाने केलेला आहे. त्यामुळे त्यांना अर्धा हिस्सा देऊन टाक. दुर्योधन म्हणतो, भगवंता, आपण क्षत्रिय नाहीत, आपण गवळी. गवळ्याला काय उठा ठेवा, राजघराण्याच्या गोष्टी काय करतात. मी यांना अर्धा हिस्सा देणार नाही. भगवंतांनी सांगितलं,
थोडा कमी दे, पण काहीतरी भाग दे, तर सुईच्या आग्रावर माहील एवढी माती पण देणार नाही. भगवान चांगले सांगितलं, युद्धाला तयार हो, जिसका हाथ में डंडा उसकी भैंस, दूध का दूध, पानी का पानी. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी या शुभ दिवशी गीतेची युद्धाची सुरुवात झाली. तेव्हा अर्जुनाने कृष्णांना सांगितलं, सेनयो वयोर्मध्ये प्रथम स्थापयमेच्युत. भगवंतांनी अर्जुनाच्या म्हटल्याप्रमाणे रथ मध्यभागी नेला. मातुला श्वशुरा पौत्र हा शाला संबंधी नसता. मामे मौसे काकी चुलते साऱ्या नातेवाईकांना पाहिल्यानंतर अर्जुन मोहग्रस्त झाला. विस्तृत्य शशरम चापम, शर म्हणजे बाण आणि चाप म्हणजे धनुष्य. रथोपस्थ उपावेशक, रथाच्या मागच्या हिस्सात जाऊन बसला. मृगाची सुरुवात होणार. रोहिणीचा सुंदर पाऊस झालेला आहे. शेताची मशागत पण छान झालेली आहे. आणि स्वांबर सुरुवात केली. बैल बसला. शेतकरी लोक फार समजदार असतात. आमचा भारत देश कृषी प्रधान आहे. 75% शेतकरी आहेत. पण शेतकरी वर्षातून एक दिवस बैलाला पुरणपोळी खाऊ घालतो. त्याचा पाय सुद्धा पडतो. पण 359 दिवस हातात कळत असतं. मेला दुसरा. तसं निर्मोही झालेल्या अर्जुनाला, मोहग्रस्त झालेल्या अर्जुनाला निर्मोही होण्यासाठी, त्याला सन्मार्गाचं दर्शन करण्यासाठी भगवंताने त्याला सांख्य योग नावाचा ज्ञान सांगितलं. दुसऱ्या अध्यायात संपूर्ण 18 अध्याय कुठे कृष्णाने शिवी दिली नाही. मात्र दुसऱ्या अध्यायात म्हणतात, क्लैब्यन मास मगमः पार्थ, हे पार्था, तू क्लैब्य म्हणजे खंड आहेस, युद्ध करत नाही म्हणतो. अरे आडवाला कापून टाकायचं हा क्षत्रियाचा धर्म आहे. कर्मयोग नावाचा तिसरा अध्याय. या जगात प्रत्येक मानवाचं कार्य वेगळं आहे. एक म्हण आहे गुजराती, केनो काम केने खाय, वेजो करे गोतो खाय. जिसका काम वही करे और करे ठेगा बाजी. एक छोटासा दाखला देतो. आपल्या खेडेगाव सारखं गाव होतं. गावात कुंभाराचं घर होतं. कुंभाराचं कुटुंब मर्यादित होतं. कुंभार, त्याची पत्नी आणि एकुलती एक मुलगी. मुलगी उपवर झाली होती, लग्नाला आली होती, जय्यत तयारी झाली होती. थोडी नानूची गरज होती. कुंभाराकडे 2 पाळीव प्राणी होते. एक गाढव, दुसरा कुत्रा. गाढव होतं मडकी वाहण्यासाठी, तर कुत्रा होता घराच्या संरक्षणासाठी. त्या दिवशी कुत्र्याच्या हाताने काही चूक झाली. कुंभार कुत्र्यावर नाराज होता. कुत्र्याला सकाळ दुपार संध्याकाळ 3 भाकरी असायच्या. कुंभाराने कुत्र्याला भाकर वाढली नाही. मात्र गाढवाने खूप मडकी वाहिली. तस्मात गाढवासाठी 25 रुपयाची विलायची आणली. उकिरडा होणारा गाढव विलायची खात होत.
गाढव कुत्र्याला म्हणतो तात्या हो तात्या म्हणे काय? अरे म्हणे चोर आले. तुम्ही शांतपण करू नको, आपला पगार बंद, आपली ड्युटी बंद. माणसासारखा काय बोलतो, मला सुद्धा भुकता येतं म्हणे. भूक म्हणे मी अर्धा गाव जागा करी म्हणे, सगळा गाव जागा कर. गाढवाने गळा काढला, कुंभार नागा झाला. दाराच्या मागे मोठी काठी ठेवली होती लठ्ठा, तो घेतला आणि गाढवाला 5-25 रपाटे लावले. गाढव म्हणतात तात्या आपला मालक मूर्ख आहे. म्हणून मालक समजदार आहे, मूर्ख तू आहे. भुंकणं काम माझं होतं. मी भुंकल्यावर मालकाला कळलं असलं की चोर आले, पण माझ्या कामात तू ना फुटायला गेला, तुला दक्षिणा मिळाली, फार बरं. मंडळी, म्हणून ज्याचं काम त्यानेच केलं पाहिजे. पुढे अध्याय 4 येतो. या 4थ्या अध्यायात नाम कर्म संन्यास योगो नाम. कर्म सारे करतात, पण कर्माचं वर्म ज्याला कळतं. शेती सारे करतात, तर साऱ्यांना शेतीचं उत्पन्न सारखं मिळत नाही. कारण बुद्धिपूर्वक जो बुद्धीचा वापर करून शेती करतो, तो त्याप्रमाणे शेतीची हिफाजतही करतो. पुढे अध्याय 5वा येतो. त्याचं नाव आहे कर्मसन्यास. संन्यासम अधिक न्यास, निनीन उपरावृत्ती. न्यास म्हणजे टाकणे, वाईट कर्मांना टाकणे आणि चांगल्या कर्माचा स्वीकार करणे, असं संन्यास या शब्दाचा अर्थ होतो. जसं एखाद्या मित्राच्या वाडीत आपण गेलो, त्याने ऊस काढून आणला. मित्रा ऊस खा. ऊस खा म्हणजे फक्त रस खा. यद् रोचते तद्ग्राह्यम, येन रोचते तत्याज्यम. पण तुम्ही जे टाकायचं ते खाता आणि जे घ्यायचं ते फेकता. पुढे अध्याय 6वा येतो आहे. या 6व्या अध्यायाचं नाव आहे आत्मसंयम योगो नाम. भगवान कृष्णांना अर्जुनाने सांगितलं, चंचलम हे मना कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. हे कृष्णा, माझं मन फार चंचल आहे, प्रमाथी प्रमथनशील आहे. तुम्हाला प्रमथनशील शब्दाचा अर्थ कळला नसेल. कोडगा आहे, कोडगा नसेलच कळला. आमच्या ह्या बहिणी म्हणतात पट्ट्याला. एक छोटासा दाखला देतो. एक साहेबाचा परिवार एका शहरात नोकरी निमित्तानं गाव बसून आला. 6 खोड्या भाड्याच्या घेतल्या, पण त्या साहेबाची पत्नी भाजीला फोडणी दिली की त्या घरमालकाचा नाकात वाघ जायचा आणि तो पुन्हा घोटाळ्याच्या दारापुढे. साहेबाला ताटाला साहेबांची या पाटील बसले. दोघाचा स्वयंपाक हे दोघं खाऊन घ्यायचे. तिला काय बोलायचे? ती म्हणे का हो, तुम्ही त्या रोज पाटला जेवायला बोलवता. ते म्हणे आपण त्याच्या घरात जातो, पण आपण फुकून राहतो, भाडं देतो. त्याच्या काय मला उद्या बोलवायचं नाही, मी पुरणपोळी करणार आहे, वडे करणार आहे. म्हणे ठीक आहे, आपण काहीतरी तोडगा काढू. साहेब नोकरीवरून आले. पत्नीने पाणी ठेवलं, साहेबांनी पाय धुतले. साहेब म्हणतात काय ग,
स्वयंपाक का केला? म्हणे वरण पोळी. तुला पुरणपोळी सांगितली होती आणि चण्याची डाळ नव्हती. साहेब खोलीत शिरले, एक काठी घेतली तर टक्क्यावर दनादन दनादन मेली गाय मेली गाय. आता त्या पाटला नवरा बायकोचे भांडण त्याला पण नाही. मग ढुंकून बघितलं, बाहेर पाटील काही नव्हते. बघ मी मारण्यासारखं केलं आणि खरोखर काही मारलं नाही. ती पण म्हणते मी रडल्यासारखं केलं, अरे मी खरोखर रडले नाही. तोपर्यंत पाटील येतात, मी पण गेल्यासारखं केलं, मी काही गेलो नाही. म्हणजे या पाटील बसले. पट्ट्याला ओढगा त्याला म्हणतात निर्लज्ज. असं मन आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात असं ते महाबाहो मनोदुर्य ग्रंथलम अभ्यासे न तू कौंतेय वैराग्ये न ते गृह्यते. असाध्य ते साध्य होतसे सायास कारण अभ्यास. तू का म्हणे अभ्यास केल्यानंतर अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतात. पुढे 7वा अध्याय तो या अध्यायाचे नाव आहे ज्ञान विज्ञान योगोनाम. आम्ही शेतकरी माणसं, आम्हाला जेवढी गरज ज्ञानाची त्यापेक्षा आधी गरज विज्ञानाची. रात्री 12ला लाईन येते तेव्हा मोटरला बटन दाबायला ठेवावं लागतं. पुण्याजवळ पानशेत नावाचं धरण फुटलं. पहिली बातमी BBC नेटनं दिली. इंदिरा गांधीला गोळ्या झाडून ठार केलं. पहिली बातमी BBC नेटनं दिली. शारजेला होणारा क्रिकेटचा सामना छक्का 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 चौका आपण घरी पाहतो. हे सुद्धा विज्ञानच आहे. त्या ज्ञानाने तुम्हाला कुठपर्यंत करता येईल. पुढे 8वा अध्याय अक्षर ब्रह्मयोगोनाम. ब्रह्मापर्यंत जाता येईल. माया ही ब्रह्म आहे. पुढे येणारा 9वा अध्याय. या 9वा अध्याय द्वारकाधीश म्हणतात यांची देवव्रता देवान पितृन यांची पितृव्रता भूतानी यांची भूतेज्या यांची मध्या जनोपेमा. ज्या देवतेची भक्ती जो करेल, जो नंबर डायल केला त्याच माणसाशी बोलता येईल. पुढे 10वा अध्याय तो. त्या 10व्या अध्यायाचे नाव आहे विभूती योगोनाम. 63 प्रकारच्या विभूती आहे. या 63 विभूतीची व्हरायटी 4 प्रकारची आहे. स्वरूपिका, गौणिका, निमित्तिका आणि अंशिका. स्वरूपिका म्हणजे स्वरूपापासून झालेली. संपूर्ण 10 अध्यायामध्ये कृष्णे नाम वासुदेवोस्मी ही स्वरूपिका विभूती आहे. निमित्तिका स्थावराणाम हिमालय. अंशिका पांडवानाम धनंजय. पांडवा धनंजय मी आहे. आणि गौणिका गौण अर्थाने देवतम छलयतम अस्मि. छल कपट में मैं जुगार हूँ. खरा जर कृष्ण जुगार आहे तर जुगार खेळणाऱ्याचा उद्धार झाला पाहिजे. पुढे 11वा अध्याय आहे. अर्जुनाने द्वारकाधीशां पुढे इच्छा प्रकट केली. एवं एतत् यथार्थ त्वमात्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपम् ऐश्वरं पुरुषोत्तम. आपण जसे असाल तसा मी पाहू इच्छितो. द्वारकाधीश म्हणतात नटू माम शक्यसे द्रष्टू अनेनैव स्वचक्षुषा दिव्यं ददामि ते चक्षु. अर्जुना
तुला दिव्य चक्षु देतो. भगवंतांनी दिव्य चक्षु अर्जुनाला दिले. अर्जुनाने विश्वरूप पाहिलं. अर्जुन घाबरला. अर्जुन म्हणतो तेनैव रूपेण चतुर्भुजेन किंवा तेनैव रूपेण भुजद्वयेन. मला ते 2 हातावालं रूप दाखव, हे सहस्रभुजाचं नको. अर्जुन भगवान श्रीकृष्णाच्या चरणारविंदी शरण आला आणि शरण आलेल्याला मरण नसतं. मात्र ही गोष्ट माणसाला नाही कळत. माणूस माघार घ्यायला तयार नाही. कुत्र्याला कळतं. आपली गल्ले कुत्ता सैर होत आहे. परंतु एखाद्या कुत्र्याला, दुबळ्या कुत्र्याला समर्थ कुत्र्याच्या गल्लीतून जायचं काम पडलं तर तो शेपूट खाली घालतो. कुत्रे फार समजदार असतात. शेपूट खाली घाललं त्या धर्मकर्त्या धावत नाही. माणसाला कळत नाही, ते कुत्र्याला कळतं. जेथे फार मोठी चोरी होते, चोराचा सुगावा लागणं पोलीस असमर्थ ठरते, तेव्हा श्वान पथ काढतात आणि तो कुत्रा शोध लावतो की हा अमुक माणूस होता. पुढे अध्याय 13वा आहे. नाही 12वा आहे. अर्जुन भगवान श्रीकृष्णाच्या चरणावर शरण गेला. भगवंताने मुक्तीसाठी भक्ती योगो नाम द्वादशोध्याय. भक्ती मात्र या 12व्या अध्यायाचे फक्त 20 श्लोक आहेत. भगवान कृष्णाच्या वाट्याला 19 आले. एक अर्जुनानं वापरून टाकलं. आणि या 12व्या अध्यायात भक्ताचं लक्षण सांगताना भगवंत म्हणतात अनिकेत स्थिरमती. अनिकेत ज्यांच्या मागे घर आहे, त्यांच्या मागे घरघर लागली. बापूजीने घराकडे लागली. आता घराकडे लागली म्हणजे बापूजी चाल. घर त्याच्या मागे आहे, त्याच्या मागे घरघर आहे. म्हणून पुढे 13वा अध्याय आहे. या 13व्या अध्यायात क्षेत्रज्ञ विभाग योगो नाम. क्षेत्र म्हणजे शरीर, क्षेत्रज्ञ म्हणजे जीवात्मा. क्षेत्र म्हणजे शेत, क्षेत्रज्ञ म्हणजे शेतकरी. क्षेत्र हॉस्पिटल, क्षेत्रज्ञ म्हणजे डॉक्टर. क्षेत्राचा आणि क्षेत्रज्ञाचा विचार होणं गरजेचं आहे. पुढे अध्याय 14वा जो आहे, या अध्यायाचं नाव आहे गुणत्रय भाग योगो नाम. 5 तत्व की ईट बनाई चिन्मुंडो बागारा. महल कूटो 9 दरवाजे, रस्ता न्यारा न्यारा. महल को भूप बना भाई, अंदर नारायण. अशा प्रकारे द्वारकाधीशांनी प्रपंचाचा आणि परमार्थाचा मेळ घालून गेलेला आहे. पुढे 15वा अध्याय येतो. या 15व्या अध्यायात पुरुषोत्तम योगो नाम. या पंथात याचं खूप महत्व आहे. आपण याचा एका श्लोकाचा विचार करूया. ऊर्ध्वमूलम अधःशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम. वर मुळ्या आणि खाली फांद्या असलेला हा प्रपंचरूपी वृक्ष अश्वत्थ. अ म्हणजे नाही, स्व म्हणजे उद्या, टुमारो. थ म्हणजे परिस्थिती, आजची स्थिती उद्या राहणार नाही.
आजचा तरुण उद्या म्हातारा होईल. आज इथे आपण कार्यक्रमावर काय निमित्ताने इथे आलेले आहात. उद्या यापेक्षा कितीतरी अधिक लोक असतील. आजची स्थिती उद्या राहणार नाही. पुढे 16वा हेतू आहे. या 16ला अध्यायाचे नाव आहे दैवासुर संपत्ती विभाग योगो नाम. ज्ञानेश्वरांनी गीतेमध्ये पसायदान मागितलं. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञे तोषावे तोषोने बदले यावे पसायदाने. पण चक्रधर स्वामी अभयदान मागतात. तुम्ही महात्म्य कीगा तुम्ही चतुर्विधा बुद्धग्रामा अभय द्यावे की अभयातची हे विश्व जगावे. आणि पहिला श्लोक सुद्धा तोच आहे. अभयम सत्व संशोधीर ज्ञानयोग व्यवस्थिती. पुढे 17वा अध्याय. या अध्यायाचे नाव आहे श्रद्धा त्रय विभाग योगो नाम. 3 प्रकारची श्रद्धा. ज्याच्या मनात श्रद्धा आहे त्याच्यासाठी धर्म आहे. ज्याच्या मनात श्रद्धा नाही त्याला धर्म म्हणजे आबोची गोळी, देव म्हणजे विषाचा प्याला. पुढे 18वा अध्याय जो आहे आणि या अध्यायाचं नाव आहे मोक्ष संन्यास योगो नाम. येथे या अध्यायाचे 78 श्लोक आहेत. भगवंत अर्जुनाला सांगतात मी तुला एवढा घसा धरून जे सांगितलं त्याचा सार तुला सांगतो. 8वा बहुडे तेन किंवा तेन किंवा तवार्जुना. हे अर्जुना तुला थोडक्यात सांगतो. सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज. गीतेचा पहिला शब्द आणि शेवटचा शब्द. गीतेचा पहिला शब्द धर्म आहे आणि शेवटचा मम आहे. धर्मक्षेत्रे येथे धर्म आहे. आणि यत्र योगेश्वर कृष्ण तत्र पार्थ धनुर्धर. यत्र पार्थ धनुर्धर. शेवटी शब्द या श्लोकाचा मम आहे. धर्मच काय तो माझा आहे. बाकी पाखडलं काही नाही सापडलं. गीतारूपी संदेश अखिल मानव जातीला देणाऱ्या श्रीकृष्णांनी जे गीतेत सांगितले ते स्वामी श्री चक्रधरजींनी सूत्रपाठात सांगितलं. त्यांनी संस्कृतमध्ये सांगितलं, यांनी मराठीत सांगितलं. आणि त्या अवताराचा उद्या अवतार दिन आपण मनवणार आहात. बोलावं बरंचसं वाटतं पण आता मी सांगितलं होतं गीतेचा संदेश थोडक्यात सांगतो. आता मी थोडक्यात पण महत्वाची. गीता से क्या नाता है, गीता हमारी माता है. या गीतेचा संदेश प्रत्येक मानवाने आचरणात आणण्यासारखा आहे. पुढे बाबा
धन्यवाद बाबाजी. बाबाजींना आपल्याला जेवणाचं झालं. बाबांनी आपल्या प्रसन्न मनोधर्मातून अत्यंत महत्त्वाची श्रीमद भगवद्गीतेच्या संदर्भाने आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू अवताराच्या संबंधाने आपल्याला बाबांनी मार्गदर्शन केलेलं आहे. खरं जर बघितलं तर बाबा काल दुपारपासून आपल्या गावामध्ये येथे उपस्थित झालेले आहेत. बाबा आल्यानंतर आम्हाला पहिला प्रश्न असा पडला की बाबा इथेच थांबणार आहेत आणि दुपारपासून आपला ध्वनिक्षेपक सुरू असणार आहे, तर बाबांना त्रास होईल. बाबांना त्रास झालाही असेल, परंतु बाबांनी त्या संदर्भामध्ये कुठल्याही पद्धतीने काही न बोलता जोही बाबांना त्रास झाला तो बाबांनी सहन केला, तो केवळ आपल्या सर्वांसाठी. शहादावरून बाबा या ठिकाणी उपस्थित झालेत. तसं जर बघितलं तर बाबांचं प्रकृती पाहत असताना एवढा वेळ प्रवास करणं सगळं काही अशक्य आहे. श्री चक्रधर स्वामी विराज हो चक्रधरा स्वामी